Hello student, welcome to the lecture number 3rd of PHP. In last lecture we already discussed about how to declare a variable declaration rules and how to execute a PHP program. In today's session we discuss about scope of a variable and operators in PHP. So let us start with today's session. Variable scope in PHP. There are three different variable scopes in PHP. First one is a local, second one is a global, and third one is a static. So with the help of dollar symbol we can declare a variable, and where we can declare that particular variable, it determines the scope of that particular variable. म्हणजेच आपण ज्या पोझिशनला व्हेरिएबल डिक्लेअर करतो प्रोग्राममध्ये त्या पोझिशन थ्रू आपल्याला समजतं की त्या व्हेरिएबलचा स्कोप काय आहे. ठीक आहे. तर आता ह्या नावामध्येच आहे बघा, लोकल म्हणजे काय, त्या एका पर्टिक्युलर एरियासाठी आपण जर व्हेरिएबल डिक्लेअर करत असू तर ते लोकल व्हेरिएबल असतं. ग्लोबल म्हणजे होल प्रोग्राममध्ये तुम्ही ते व्हेरिएबल यूज करू शकता. आणि स्टॅटिक म्हणजे एका स्पेसिफिक रिझनसाठी जर तुम्हाला व्हेरिएबल यूज करायचं असेल तर वी डिफाईन इट विथ स्टॅटिक कीवर्ड. आता आपण हे तिन्ही व्हेरिएबलचे टाईप इन डिटेल बघूयात. फर्स्ट वन आहे लोकल व्हेरिएबल. अ व्हेरिएबल डिक्लेअर्ड विथ इन अ फंक्शन हॅज अ लोकल स्कोप. म्हणजे फंक्शनमध्ये तुम्ही जे व्हेरिएबल डिक्लेअर करता त्या व्हेरिएबलला कसा स्कोप आहे, लोकल स्कोप आहे. आणि जे व्हेरिएबल आपण फंक्शनमध्ये डिक्लेअर करतो ते व्हेरिएबल फक्त त्या फंक्शनमध्येच यूज करता येतं. आउटसाईड फंक्शन त्या व्हेरिएबलला आपल्याला ॲक्सेस भेटत नाही. अशा व्हेरिएबल्सला आपण काय म्हणतो, लोकल व्हेरिएबल. आता इथे बघा त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. माय फंक्शन नावाचं एक फंक्शन घेतलेले आणि त्या फंक्शनमध्ये मी $b=10 असाइन केले. म्हणजेच एक व्हेरिएबल घेतले बी की ज्याला किती व्हॅल्यू असाइन केली आहे 10. तर अशा पद्धतीनं आपण व्हेरिएबल असाइन करू शकतो विदिन अ लोकल स्कोप. एका पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ फंक्शनमध्येच ते व्हेरिएबल तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. अगेन फंक्शनचा वर्किंग एरिया कुठपर्यंत असतो, ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये. म्हणजे ह्या दोन ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये जेवढे पण व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर कराल ते सगळे व्हेरिएबल तुम्हाला ह्या फंक्शनमध्ये यूज करता येतात. ठीक आहे. आउटसाईड द फंक्शन आपण हे $b नावाचं व्हेरिएबल यूज करू शकत नाही. सो दिस इज ऑल अबाउट द लोकल स्कोप ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल. म्हणजे स्पेसिफिक एरियासाठी जर तुम्हाला एखादं व्हेरिएबल यूज करायचं असेल तर ते व्हेरिएबल आपण लोकल स्कोपमध्ये ॲड करतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा सेकंड टाईप ऑफ स्कोप आहे ग्लोबल. अ व्हेरिएबल डिक्लेअर्ड आउटसाइड अ फंक्शन हॅज अ ग्लोबल स्कोप अँड कॅन ओनली बी ॲक्सेस्ड आउटसाइड अ फंक्शन. आता बघा, लोकलमध्ये काय होतं की ते फंक्शन आपण ते व्हेरिएबल आपण विदिन फंक्शनमध्ये यूज करू शकत होतो. बट ग्लोबल व्हेरिएबल हे कुठे डिक्लेअर करतात, आउटसाईड फंक्शन. आणि त्याचा स्कोप कसा आहे, ग्लोबल. म्हणजेच तो पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ फंक्शन सोडून तुम्ही प्रोग्राममध्ये कुठेही तो पर्टिक्युलर व्हेरिएबल यूज करू शकता. आता बघा इथं अगेन मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे की ज्याचं नाव आहे ए आणि त्याला 20 व्हॅल्यू असाइन केली आहे. त्याच्यानंतर अगेन माय फंक्शनमध्ये मी $10 घेतलेला आहे. म्हणजेच हा $b काय झाला, तुमचा लोकल झाला आणि $a जो आहे तो काय झाला, ग्लोबल झाला. म्हणजेच आउटसाईड फंक्शन आपण डिक्लेअर केलेला जो व्हेरिएबल आहे त्याचा स्कोप काय असतो, ग्लोबल असतो. आणि तो व्हेरिएबल तुम्ही ह्या पर्टिक्युलर फंक्शनमध्ये ह्या पर्टिक्युलर प्रोग्राममध्ये पाहिजे तिथे यूज करू शकता. पण फक्त ह्या ब्लॉक ऑफ फंक्शनमध्ये आपल्याला तो पर्टिक्युलर व्हेरिएबल यूज करता येणार नाही. ह्या फंक्शनच्या बाहेर आपल्याला पाहिजे तिथं आपण तो पर्टिक्युलर व्हेरिएबल यूज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड व्हेरिएबल स्कोप ऑफ व्हेरिएबल आहे स्टॅटिक. इफ वी वॉन्ट अ लोकल व्हेरिएबल नॉट टू बी डिलीटेड देन वी यूज अ स्टॅटिक
कीवर्ड मस्ट, म्हणजे जर तुम्ही जो व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे तो जर त्याची व्हॅल्यू आपल्याला परमनंटली स्टोअर करायची असेल तर तिथं आपण कुठला कीवर्ड यूज करणार आहोत, स्टॅटिक, टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. म्हणजेच जर तुम्हाला एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची आहे तर तिथं आपण काय यूज करणार आहोत, स्टॅटिक कीवर्ड यूज करणार आहोत आणि त्याची व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत थ्रू द स्टॅटिक कीवर्ड. आता इथं बघा मी एक फंक्शन घेतले माय काउंट आणि त्याच्यानंतर मी काय केले, स्टॅटिक $c = 0 आणि त्याच्या पुढं काय लिहिले, स्टॅटिक कीवर्ड इको $c. म्हणजे आता तुम्हाला $c ची व्हॅल्यू जर डिस्प्ले करायची असेल तर ती c ची व्हॅल्यू सुरुवातीला किती येणार, 0 येणार. का, कारण आपण व्हॅल्यूला कुठला स्कोप असाइन केलेला आहे, स्टॅटिक. सो दॅट्स वाय we define the value of a c with the help of a static keyword. म्हणजेच ज्या व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू असाइन केली आहे ती जर तुम्हाला कंपल्सरी तीच व्हॅल्यू ठेवायची असेल तर आपण त्या व्हेरिएबलला कुठला स्कोप असाइन करणार आहोत, स्टॅटिक. मग तुम्ही स्टॅटिक फंक्शनच्या इनसाइडमध्ये पण लिहू शकता, फंक्शनच्या आउटसाईडमध्ये पण लिहू शकता. बट लोकल आणि ग्लोबल आहेत, लोकल व्हेरिएबल डिक्लेअर करायचे असतील तर ते आपल्याला कंपल्सरी फंक्शनमध्ये लिहावे लागतात आणि ग्लोबल व्हेरिएबल हे आपल्याला आउटसाईड द फंक्शन राईट करावे लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे एक त्यांनी एक्झाम्पल दिलेले स्कोप ऑफ अ व्हेरिएबल इन PHP, म्हणजे स्कोप रिलेटेड एक एक्झाम्पल दिले आहे ते आपण बघूयात. आता इथं मी एक PHPचा कोड राईट केलेला आहे रिलेटेड टू स्कोप ऑफ अ व्हेरिएबल इन PHP. PHPचा प्रोग्राम हा ओपनिंग ब्रॅकेट त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आणि PHP स्टेटमेंटने सुरू होतो. त्याच्यानंतर मी इथं 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेत की ज्यांना ग्लोबल व्हेरिएबल म्हटलेले, म्हणजे आउटसाईड फंक्शन जेवढे पण व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेले असतात ते सगळे ग्लोबल असतात. $a आणि त्याला 20 व्हॅल्यू असाइन केलेली आहे, $c त्याला 15 व्हॅल्यू असाइन केलेली आहे. असे 2 ग्लोबल व्हेरिएबल असाइन केलेत. जसं की जावा स्क्रिप्टमध्ये कमेंट देण्यासाठी आपण // वापरत होतो, सेम PHPमध्ये पण कमेंट देण्यासाठी आपण काय वापरतो, //. सो ग्लोबल व्हेरिएबल हे जे 2 स्टेटमेंट आहेत ते कशामध्ये लिहिलेले आहेत, कमेंटमध्ये लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे ते एक्झिक्युशनमध्ये दिसणार नाहीत. त्याच्यानंतर मी फंक्शन, एक माय फंक्शन नावाचं फंक्शन डिक्लेअर केले की ज्याच्यामध्ये मी ओपनिंग आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये त्या फंक्शनचा कोड राईट केलेला आहे. $b नावाचं एक लोकल व्हेरिएबल असाइन केलेले विदिन फंक्शन. त्याच्यानंतर ग्लोबल $c. आता ग्लोबलची व्हॅल्यू मी कुठून ॲक्सेस करणार, ह्या व्हेरिएबलमधून ॲक्सेस करणार, कारण ते व्हेरिएबल काय आहे, ग्लोबल आहे. त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू मी इनसाइड फंक्शनमध्ये पण ह्या ग्लोबल स्टेटमेंट थ्रू असाइन करू शकते. ठीक आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड 3 स्टेटमेंट डिस्प्ले केलेत बघा. व्हॅल्यू ऑफ a इनसाइड अ फंक्शन इज a. आता एला मी ग्लोबल बनवलेलं नाही आहे विदिन फंक्शन, सो दॅट्स वाय एची व्हॅल्यू आपल्याला नील येईल, काहीच दिसणार नाही. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ b इनसाइड फंक्शन इज $b की ज्याच्यामध्ये किती व्हॅल्यू आहे, 10. सो बीचं आउटपुट काय येईल, 10. त्याच्यानंतर आहे व्हॅल्यू ऑफ c इनसाइड फंक्शन इज $c. मग त्या सीची व्हॅल्यू किती आहे ग्लोबल व्हेरिएबलला, 15. ती ॲज इट इज ह्या सीला असाइन होईल कारण आपण सीला काय डिक्लेअर केले, ग्लोबल व्हेरिएबल, आणि मग सीची व्हॅल्यू किती येईल, 15 येईल. ठीक आहे. आता हा ब्लॉक ऑफ कोड फंक्शनचा एक्झिक्यूट झाला. हे फंक्शनमधून आपण बाहेर आलो. त्याच्यानंतर अगेन मी 2 स्टेटमेंट प्रिंट केलेत. व्हॅल्यू ऑफ a आउटसाइड अ फंक्शन इज, एची व्हॅल्यू किती होती, 20. सो एची व्हॅल्यू 20 प्रिंट होईल. त्याच्यानंतर आता व्हॅल्यू ऑफ b आउटसाइड अ फंक्शन इज, बीची व्हॅल्यू किती होती, 10 होती, पण ती लोकल व्हेरिएबलला असाइन केलेली होती. त्याच्यामुळे आउटसाइड द फंक्शन ते पर्टिक्युलर लोकल व्हेरिएबल आपल्याला ॲक्सेस करता येणार नाही. त्याच्यामुळे बीची व्हॅल्यू काय येईल, नील येईल. बघा जसं सांगितलं होतं एची व्हॅल्यू फंक्शनमध्ये नील येईल कारण आपण एला ग्लोबल बनवलं नव्हतं, बी हा लोकल होता त्या पर्टिक्युलर फंक्शनसाठी. सो बीची व्हॅल्यू किती आली, 10. सी इनसाइड फंक्शन आपण त्याला ग्लोबल बनवलं होतं म्हणून त्याची व्हॅल्यू 15 आली. त्याच्यानंतर आपण एची व्हॅल्यू आउटसाइड द फंक्शन, ए हा फंक्शनच्या बाहेर आहे, तो ग्लोबल होता म्हणून त्याची व्हॅल्यू किती आहे, 20 आहे. आणि बी हा काय आउटसाइड ऑफ फंक्शन, त्याची व्हॅल्यू नल का येते कारण त्याचा स्कोप काय आहे,
त्या पर्टिक्युलर फंक्शन पुरताच मर्यादित आहे. म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये जिथं जिथं आपण बीची व्हॅल्यू डिस्प्ले करायला जाऊ तिथं तिथं तो 10 व्हॅल्यू डिस्प्ले करेल, पण आउटसाइड दॅट फंक्शन बीची व्हॅल्यू हे आपल्याला नल मिळेल, कारण त्याचा स्कोप हा लिमिटेड टू दॅट पर्टिक्युलर फंक्शन आहे. ठीक आहे. आता नंतर अजून एक प्रोग्राम दिलेला आहे त्यांनी, स्कोप ऑफ अ व्हेरिएबल इन PHP रिलेटेड, ज्याच्यामध्ये आपण स्टॅटिक कीवर्डचा यूज बघणार आहोत. ठीक आहे. आता अगेन इथं त्यांनी एक फंक्शन घेतलेलं आहे की ज्याचं नाव आहे माय काउंट नावाचं एक फंक्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टॅटिक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे की ज्या व्हेरिएबलचं नाव आहे सी. त्याला व्हॅल्यू काय असाइन केलेली आहे 0. म्हणजे जेव्हा पण तुमचा प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट करेल त्यावेळेस त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला किती व्हॅल्यू असेल सी आणि ती कधीही डिलीट होणार, त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला 0 व्हॅल्यू असेल आणि ती कधीही डिलीट होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा मी सीची व्हॅल्यू त्या काय केली आहे, इन्क्रीमेंट केली आहे. म्हणजे सुरुवातीला सीची व्हॅल्यू किती असेल 0, त्याच्यानंतर जेव्हा हे लूप एक्झिक्यूट होईल सीची व्हॅल्यू 1 होणार. ठीक आहे. आता आउटसाइड फंक्शन त्यांनी काय लिहिले, आउटपुट ऑफ अ माय काउंट विथ यूज ऑफ अ स्टॅटिक कीवर्ड. म्हणजे आउटपुट ह्या प्रोग्रामचं माय काउंट ह्या फंक्शनसोबत कसं असेल, सुरुवातीला माय काउंट हे फंक्शन कॉल होईल की ज्याच्यामध्ये सीची व्हॅल्यू किती आहे 0. ठीक आहे. त्याच्यानंतर इको BR मीन्स ब्रेक लाईन होईल, त्याच्यानंतरचं जे पण स्टेटमेंट असेल ते नवीन लाईनला प्रिंट होईल. अगेन सेकंड एक फंक्शन सेकंड टाईम ते पर्टिक्युलर फंक्शन मी कॉल केलं म्हणजेच सीची व्हॅल्यू 0ला असाइन होईल आणि सीची व्हॅल्यू काय होईल, इन्क्रीमेंट होईल C++. म्हणजेच आता सीची व्हॅल्यू किती होईल 1. ठीक आहे. त्याच्यानंतर तो अगेन ब्रेक लाईन प्रिंट करेल आणि जेव्हा आपण थर्ड टाईम माय काउंट नावाचं फंक्शन कॉल करू तेव्हा सीची व्हॅल्यू किती होईल 2 होईल आणि ते ॲज अ आउटपुट म्हणून आपल्याला प्रिंट होईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण स्टॅटिक व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो आणि ते आपण यूज करू शकतो विदिन प्रोग्राम. बघा स्टॅटिक व्हेरिएबलमध्ये सुरुवातीला काउंटची व्हॅल्यू 0 होती, त्याच्यानंतर 1 2 जेवढ्या पण टाईम तुम्ही ते माय काउंट फंक्शन रन कराल इट ऑलवेज स्टार्ट्स विथ फ्रॉम 0 आणि मग त्याच्यानंतर जेवढे पण टाईम तुम्ही कॉल करत जाल तशा त्या व्हॅल्यू इन्क्रीमेंट होत जातात. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट रिलेटेड टू स्कोप ऑफ अ व्हेरिएबल इन PHP. 3 टाईपचे स्कोप पाहिले आपण, लोकल, ग्लोबल आणि स्टॅटिक. लोकलमध्ये त्या पर्टिक्युलर फंक्शनसाठी जे व्हेरिएबल आपण यूज करणार आहोत ते लोकलमध्ये येतात. ग्लोबलमध्ये होल प्रोग्रामसाठी जे व्हेरिएबल राईट करणार आहोत ते येतात आणि स्टॅटिक म्हणजे जे व्हेरिएबल आपल्याला परमनंटली स्टोअर करायचे आहेत, डिलीट करायचे नाही आहेत, अशा व्हेरिएबलसाठी आपण काय वापरणार आहोत, स्टॅटिक स्कोप यूज करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट बघायची आहे आपल्याला, ऑपरेटर्स इन PHP किंवा PHP ऑपरेटर्स. आता ऑपरेटर्स ही कन्सेप्ट आपण अगेन जावास्क्रिप्टमध्ये बघितली होती. ऑपरेटर्स कशासाठी यूज करतात तर जे पण कॅल्क्युलेशन्स असतात लाईक ॲरेथमॅटिक अँड लॉजिकल कॅल्क्युलेशन्स असतात ते कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करण्यासाठी आपण ऑपरेटर्सचा यूज करतो. सो बेसिकली ऑपरेटर्स आर यूज टू डू ॲरेथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स. जे पण आपले व्हेरिएबल्स असतात त्या व्हेरिएबलवरती ॲरेथमॅटिक, लॉजिकल, रिलेशनल, कंडिशनल ऑपरेशन्स करण्यासाठी आपण काय यूज करतो, ऑपरेटरचा यूज करतो. ठीक आहे. तर जसं की जावास्क्रिप्टमध्ये व्हेरियस टाईपचे आपण ऑपरेटर्स पाहिले होते लाईक ॲरेथमॅटिक, लॉजिकल, असाइनमेंट, त्याच्यानंतर रिलेशनल, कंपॅरिझन, अशा डिफरंट टाईप्सचे ऑपरेटर्स पाहिले होते. सेम PHPमध्ये पण आपल्याला डिफरंट टाईप्सचे ऑपरेटर्स बघायचे आहेत. सो PHP ऑपरेटर्स आर सिमिलर टू जावास्क्रिप्ट ऑपरेटर. ठीक आहे. सो बघूयात, फॉलोविंग आर व्हेरियस टाईप्स ऑफ ऑपरेटर्स. म्हणजे जे जावास्क्रिप्टमध्ये होते तेच ऑपरेटर्स आपण PHPमध्ये बघणार आहोत. फर्स्ट आहे ॲरेथमॅटिक ऑपरेटर, सेकंड आहे असाइनमेंट ऑपरेटर, थर्ड वन रिलेशनल ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर. अशा 5 टाईप्सचे ऑपरेटर्स आपल्याला बघायचे आहेत विदिन PHP.
सो फर्स्ट आहे अरेथमॅटिक ऑपरेटर्स. सो बेसिकली जर तुम्हाला अरेथमॅटिक ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर त्याच्याशी रिलेटेड काय यूज करतात, अरेथमॅटिक ऑपरेटर्स. तर अरेथमॅटिक ऑपरेटर्समध्ये फर्स्ट ऑपरेटर येतो प्लस, सेकंड मायनस, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड मॉड्युलस. आता तुम्हाला ह्याच्यापैकी मोस्ट ऑफ दी वरचे 4 माहीतच आहेत, फक्त मॉड्युलस ऑपरेटरचा यूज काय आहे ते नवीन आहे. प्लस ऑपरेटर कशासाठी वापरतात, टू परफॉर्म न्यूमरिक ॲडिशन और टू ॲड टू नंबर यूजिंग ऑपरंड्स. सो बेसिकली ए प्लस बी करायचं असेल तर आपण काय यूज करतो, प्लस ऑपरेटर. त्याच्यानंतर ए मायनस बी करायचं असेल तर आपण काय यूज करतो, सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर्स. त्याच्यानंतर थर्ड वन आहे मल्टिप्लिकेशन. 2 व्हॅल्यू आपल्याला मल्टिप्लाय करायचे असतील तर आपण मल्टिप्लिकेशन ऑपरेटर यूज करतो. त्याच्यानंतर आहे डिवाइड ऑपरेटर. 2 व्हॅल्यू डिवाइड करायचे असतील तर आपण डिवाइड ऑपरेटरचा यूज करतो. आणि लास्ट वन आहे मॉड्युलस ऑपरेटर. आता मॉड्युलस ऑपरेटरचा यूज काय होतो, इट यूज टू रिटर्न द रिमाइंडर. फॉर एक्झाम्पल 5/2 असेल तर ह्याचा रिझल्ट आपल्याला 1 रिटर्न होतो थ्रू द मॉड्युलस ऑपरेटर. थ्रू द डिव्हिजन ऑपरेटर आपल्याला ह्याचा रिझल्ट काय येतो 2.5. बट मॉड्युलस ऑपरेटरने ह्याचा रिझल्ट काय येतो 1. म्हणजेच हा काय रिटर्न करतो, रिमाइंडर रिटर्न करतो. म्हणजे तुमच्या व्हॅल्यूला डिवाइड करून जो तुमचा रिमाइंडर रिटर्न राहतो तो रिमाइंडर रिटर्न करतो मॉड ऑपरेटर. सो बेसिकली अरेथमॅटिक ऑपरेटरमध्ये हे 5 ऑपरेटर्स आहेत, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड मॉड्युलस. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड ऑपरेटर आहे असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर इज यूज टू असाइन व्हॅल्यू ऑफ ॲन एक्सप्रेशन टू अ व्हेरिएबल. म्हणजेच व्हेरिएबलला आपण सुरुवातीला काय करतो, डिक्लेअर करतो आणि डिक्लेअर केल्यानंतर त्याला व्हॅल्यू असाइन करतो. सो इज इक्वल्स टू हे काय असाइनमेंट ऑपरेटर आहे की जे आपण यूज करतो फॉर असाइनिंग अ व्हॅल्यू टू द पर्टिक्युलर एक्सप्रेशन. सुरुवातीला बघा आपण असं पण लिहू शकतो $A सेमिकोलन आणि मग त्याच्यानंतर $A इज इक्वल्स टू 100 किंवा 10. म्हणजे हे काय आहे, डिक्लेरेशन आहे आणि हे काय आहे, असाइनमेंट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण व्हॅल्यू असाइन पण करू शकतो. तर आता इथं त्यांनी दिलेले बघा एक स्टेटमेंट $A इज इक्वल्स टू 100 आणि हे जे ऑपरेटर आहे त्याला काय म्हणतात, असाइनमेंट ऑपरेटर, विच इज यूज टू असाइन व्हॅल्यू फॉर अ व्हेरिएबल. ठीक आहे. थर्ड बघूयात रिलेशनल ऑपरेटर्स. आता रिलेशनल ऑपरेटर्समध्ये खूप सारे ऑपरेटर्स आहेत की जे आपण 2 व्हेरिएबलमध्ये रिलेशन डिफाईन करण्यासाठी यूज करतो. आता इथं बघा त्यांनी काय काय दिलेले, सुरुवातीला ऑपरेटर दिलेले, त्याचं मिनिंग दिलेले, एक्झाम्पल आणि त्याच्या थ्रू जो रिझल्ट डिस्प्ले होईल तो रिझल्ट पण दिलेला आहे. आता रिलेशनल ऑपरेटर मोस्टली ट्रू किंवा फॉल्स बुलियन व्हॅल्यूज रिटर्न करतात. तर त्याच्यामध्ये पहिला रिलेशनल ऑपरेटर आहे लेस दॅन. आता बघा 5 <2 असेल तर रिझल्ट काय येईल, फॉल्स येईल. त्याच्यानंतर सेकंड आहे ग्रेटर दॅन. 5 <2 असेल तर रिझल्ट काय येईल, ट्रू येईल. त्याच्यानंतर लेस दॅन ऑर इक्वल्स टू म्हणजे त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूपर्यंत आपण चेक करतो आणि मग आपल्याला त्याच्याशी रिलेटेड रिझल्ट येतो. 5 < 2 असेल तर तो फॉल्स देईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्रेटर दॅन इक्वल्स टू. 5 < 2 असेल तर तो काय देईल, ट्रू देईल. जर मी असं केलं असतं 5 < 5 असतं तर त्याने काय दिलं असतं, फॉल्स दिलं असतं. बट 5 < 5 असेल तर तो काय रिटर्न करेल, ट्रू रिटर्न करेल. ठीक आहे. इक्वल्स टू म्हणजे लेफ्ट आणि राईट साईडची व्हॅल्यू जर इक्वल असेल तर तो ट्रू रिटर्न देईल, अदरवाईज तो फॉल्स रिटर्न देईल. इथं दिले 5 < 2 सो इट्स फॉल्स. नॉट इक्वल्स टू म्हणजे जर त्या 2 व्हॅल्यू इक्वल नसतील तर तो रिझल्ट ट्रू देईल, अदरवाईज तो रिझल्ट फॉल्स डिस्प्ले करेल. ठीक आहे. सो इथं त्यांनी नॉट इक्वल्स टू दिलेले की ज्याच्यामध्ये 5 < 2 आणि त्याचा रिझल्ट काय येतो, ट्रू. सो अशा पद्धतीने हे व्हेरियस टाईपचे रिलेशनल ऑपरेटर्स आहेत की जे आपण यूज करू शकतो टू परफॉर्म व्हेरियस ऑपरेशन्स ऑन व्हेरिएबल. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट ऑपरेटर आपल्याला बघायचं आहे लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटरमध्ये पण 3 टाईप्सचे ऑपरेटर्स आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे अँड. सो अँड इज नोन ॲज अ अँड ऑपरेटर.
इट चेक्स वेदर टू ऑपरंड्स आर नॉन झिरो in bracket 0 false undefined null or double quote are considered as a 0 if s then returns 1 otherwise 0. म्हणजे अँड ऑपरेटरचा यूज काय होतो ॲट अ टाइम दोन कंडिशन चेक केले जातात. लाईक आपण असं चेक करू शकतो इफ ए ग्रेटर दॅन बी अँड ए ग्रेटर दॅन सी. म्हणजे ॲट अ टाइम तो एची व्हॅल्यू दोन व्हेरिएबलसोबत चेक करतो. मग ह्या दोघांमध्ये ह्या दोन्ही कंडिशन्स ट्रू पाहिजेत. ए हा बीपेक्षा ग्रेटर पाहिजे आणि ए हा सीपेक्षा पण ग्रेटर पाहिजे तरच आपल्याला रिझल्ट काय रिटर्न होतो ट्रू. अदरवाईज रिझल्ट फॉल्स होतो. जर मी ए इज इक्वल्स टू 10 म्हटलं, बी इज इक्वल्स टू 5 म्हटलं आणि सी इज इक्वल्स टू 2 म्हटलं तरच आपल्याला रिझल्ट ट्रू मिळेल. पण मी ए इज इक्वल्स टू 10 म्हटलं, बी इज इक्वल्स टू 5 म्हटलं आणि सी इज इक्वल्स टू 12 म्हटलं तर तो आपल्याला रिझल्ट फॉल्स देईल. कारण दोन्ही कंडिशन तो ॲट अ टाइम चेक करतो आणि दोन्ही कंडिशन ट्रू असतील तरच आपल्याला रिझल्ट ट्रू मिळतो. सेकंड आहे ऑर ऑपरेटर की ज्याच्यामध्ये ऑर इज नोन ॲज ऑर. It checks whether any one of the two operands is non-zero in bracket 0 false undefined null or double quote is considered as a 0. आता ॲडमध्ये काय सांगितलं होतं की ॲट अ टाइम तो दोन्ही ऑपरेटर्स चेक करतो, ऑपरंड चेक करतो आणि दोन्ही ट्रू पाहिजेत. बट ऑरमध्ये दोघांपैकी एक कुठली तरी कंडिशन ट्रू पाहिजे तर तो आपल्याला रिझल्ट ट्रू देतो, अदरवाईज फॉल्स देतो. म्हणजे जसं की इफ ए ग्रेटर दॅन बी अँड ए ग्रेटर दॅन सी. मग एची व्हॅल्यू 10 आहे, बीची व्हॅल्यू 2 आहे आणि सीची व्हॅल्यू 12 आहे. ठीक आहे. मग एची व्हॅल्यू 10 असताना बीची व्हॅल्यू किती आहे 2 आहे आणि सीची व्हॅल्यू 12 आहे. तर ह्याच्यामध्ये तो आपल्याला रिझल्ट काय रिटर्न करेल ट्रू. कारण ए हा बीपेक्षा ग्रेटर आहे पण ए हा सीपेक्षा स्मॉलर आहे पण तरी पण तो आपल्याला रिझल्ट ट्रू देतो. का तर दोघांपैकी कुठली तरी एक कंडिशन आपली काय असली पाहिजे ट्रू असली पाहिजे. तर ऑर ऑपरेटर आपल्याला रिझल्ट काय देतो ट्रू. त्याच्यानंतर थर्ड ऑपरेटर आहे लॉजिकल नॉट. It is known as a not operator. It reverses the boolean result of operand or a condition. म्हणजे तुमच्याकडे जर तुमची कंडिशन फॉल्स असेल तर तो रिझल्ट ट्रू देतो. इफ 5 नॉट इक्वल्स टू 2 देन इट रिटर्न्स अ ट्रू. इफ 5 इक्वल्स टू 2 देन इट रिटर्न्स द व्हॅल्यू फॉल्स. म्हणजे तुमच्या रॉंग किंवा रिव्हर्स कंडिशनला तो रिझल्ट काय देतो ट्रू देतो. म्हणजे तुमच्या कडे जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय नाही झाली तर त्या कंडिशनला तो ट्रू व्हॅल्यू रिझल्ट रिटर्न करतो, अदरवाईज फॉल्स व्हॅल्यू देतो. म्हणजेच 5 नॉट इक्वल्स टू 2 असेल आणि अलर्टमध्ये आपण ओके म्हटलं तर तो ओकेला जाईल आणि दुसऱ्या अलर्टमध्ये जर आपण एल्समध्ये गो म्हटलं तर तो जर 5 इक्वल्स टू 2 असेल तरच तो गोला जाईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण लॉजिकल ऑपरेटर्सचा यूज करतो विदिन प्रोग्राम. 3 टाईपचे लॉजिकल ऑपरेटर्स आहेत अँड, ऑर अँड नॉट. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑपरेटर आहे इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. ठीक आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड बघा इन्क्रीमेंटला 2 वेने इन्क्रीमेंट करू शकतो, प्री इन्क्रीमेंट अँड पोस्ट इन्क्रीमेंट. सेम लाईक दॅट डिक्रीमेंटला पण आपण 2 वेने डिक्रीमेंट करू शकतो, प्री डिक्रीमेंट अँड पोस्ट डिक्रीमेंट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा दिलेलं आहे की फर्स्ट आपण ऑपरेटर प्लस प्लस यूज केलं तर त्याला प्री इन्क्रीमेंट म्हणतात आणि त्याला बघा सुरुवातीला आपण काय लिहितो ऑपरेटर लिहितो आणि मग व्हॅल्यू किंवा जे तुमचं व्हेरिएबल असेल ते यूज करतो की ज्याच्यामध्ये इन्क्रीमेंट ए बाय 1 देन यूज द न्यू व्हॅल्यू ऑफ ए इन एक्सप्रेशन इन विच अ रिसाइड्स. म्हणजे सुरुवातीला तो काय करतो व्हॅल्यू इन्क्रीमेंट करतो आणि त्याच्यानंतर ती व्हॅल्यू यूज केली जाते. आता पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये काय अगोदर व्हॅल्यू दिली जाते आणि त्याच्यानंतर तो व्हॅल्यू काय करतो इन्क्रीमेंट करतो. म्हणजे आफ्टर युजिंग दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू वी कॅन इन्क्रीमेंट द व्हॅल्यू. आणि प्री इन्क्रीमेंटमध्ये काय बिफोर युजिंग दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल वी कॅन इन्क्रीमेंट द व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल. सेम प्री डिक्रीमेंट म्हणजेच काय तर सुरुवातीला तो व्हेरिएबलची व्हॅल्यू डिक्रीमेंट करतो 1 ने आणि त्याच्यानंतर ती व्हॅल्यू न्यू एक्सप्रेशनमध्ये किंवा
न्यू प्रोग्राममध्ये न्यू लाईनला यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पोस्ट डिक्रीमेंटमध्ये पण सेम जसं पोस्ट इन्क्रीमेंट होतं तसंच पोस्ट डिक्रीमेंट पण आहे की ज्याच्या थ्रू आपण सुरुवातीला व्हेरिएबलची व्हॅल्यू असाइन करतो आणि मग त्याची व्हॅल्यू डिक्रीमेंट करतो. जसं की फॉर एक्झाम्पल आता इथं बघा, सुरुवातीला जर मी a=10 म्हटलं तर ह्याने काय होईल, प्लस प्लस ए म्हणजेच एची व्हॅल्यू किती राहील सुरुवातीला 10, जेव्हा तो नेक्स्ट लाईनला जाईल त्यावेळेस 11 होईल. पण जर मी इथं ए प्लस प्लस म्हटलं तर सुरुवातीला एची व्हॅल्यू किती आहे 10, मग ती किती होईल 11 होईल. ठीक आहे. आणि मग त्याच्यावरती ऑपरेशन्स होतील. सेम इथं तुमच्याकडं डिक्रीमेंट करायची आहे, एची व्हॅल्यू 10 आहे तर ती किती होईल 9 होईल आणि मग त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म होतील. इथं काय होईल, सुरुवातीला एची व्हॅल्यू 10च राहील आणि मग त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म होतील. सो अशा पद्धतीनं आपण प्री आणि पोस्ट इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स यूज करतो विदिन द प्रोग्राम. ठीक आहे. सो आजच्या सेशनमध्ये आपण काय काय पाहिलं तर स्कोप ऑफ व्हेरिएबल आणि PHP ऑपरेटर्स. आता हे ऑपरेटर्स जे आहेत ते आपण जावास्क्रिप्टमध्ये पण पाहिलेले आहेत, तेच सेम ऑपरेटर इकडं राईट केले तरी पण चालतील. ठीक आहे. तर आज जे झालं आहे त्याच्या नोट्स लिहून काढा. कोणाला काही डाऊट असेल तर ग्रुपवरती क्वेश्चन रेज करा. थँक्यू.